बांधवांसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे। अखेरीस पीक विमा मंजूर झालेला आहे। थकीत रक्कम आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर नवीन GR आहे, निधी वितरित करण्यात आले, ही सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय लालफितीत आणि प्रलंबित अनुदानात अडकलेली या थकीत पीक विम्याबाबत आता एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही 2021, 22 किंवा 2023 पासून तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होण्याची वाट पाहत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। कारण भरपूर सारे GR आलेले आहे, 4 ते 5 GR आलेले आहे। त्या संदर्भात आपण माहिती पाहूया। गेल्या काही वर्षापासून विशेषतः 2021 पासून अनेक राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षेत होते। नुकतेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात आले आहे, परंतु ज्यांना विमा 1000 रुपयापेक्षा कमी होता अशा खरीप आणि रब्बी 2024च्या शेतकऱ्यांना ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती सुद्धा तुम्ही चेक करू शकता। प्रधानमंत्री फसल बीमा योजना जे काही pmfbi.gov.in यावरती सुद्धा सगळी माहिती, जी काही तुमच्या पीक विम्याबद्दल पैसे जमा झालेले आहेत, रक्कम जमा झाली, सगळी माहिती आहे। पण सर्वात मोठा प्रश्न इथं काय होता की 2022, 23 आणि 2024मध्ये 110%हून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं अनेक शेतकऱ्यांच्या पंतप्रधान पीक विमा योजनेच्या पोर्टलवरती 73,000 रुपयांसारखी मोठी रक्कम मंजूर दिसत होती। बघा इथे ॲप्लिकेशन स्टेटस असो तिथे तुम्ही पाहू शकता, किंवा कॅल्क्युलेट करायचं असेल तर इन्शुरन्स प्रीमियम इथं कॅल्क्युलेट तुम्ही सुद्धा करू शकता। पण इथे काय दिसत होते, पण ती बँक खात्यात मात्र जमा झाले नव्हते। याचे मुख्य कारण म्हणजे या रकमेसाठी आवश्यक असलेलं राज्य शासनाचे जे काही पूरक अनुदान थकीत होते। पण आता शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे। हे शासन निर्णय तुमच्यासमोर दिसत आहेत, ज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 आहे, रब्बी 2022 मधील आहे। त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2021 मधील उर्वरित राज्य हिस्साची विमा हप्ता अनुदानासाठी रक्कम निधी वितरित करण्यात आली आहे। त्यानंतर तिसरा GR तुम्ही पाहू शकता, खरीप हंगाम 2022, रब्बी हंगाम 2022-23 मधील उर्वरित राज्य हिस्साची विमा योजना, असे विविध जे GR सुद्धा आलेले आहेत। तर नव्या शासन निर्णयानुसार कॅप अँड कॅप मॉडेल अंतर्गत ज्यांचे 110%पेक्षा जास्त नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी शासनाची तिजोरी उघडलेली आहे। तर यामध्ये तब्बल 18,58,89,000 रुपयांची निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे। ज्यामध्ये तुम्ही पहिला शासन निर्णय पाहू शकता, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022, रब्बी 2022-23 मधील जे मॉडेलनुसार राज्य शासनाने 110%पेक्षा जास्त नुकसान भरपाईचे भारतीय कृषी विमा सांगितलेले आहे, तुम्ही पाहू शकता। ज्यामध्ये कॅप अँड कॅप 80 ते 110 मॉडेल अंतर्गत आणि जे काही रक्कम देण्यात आलेली आहे त्याची सुद्धा माहिती सांगितलेली आहे। जवळजवळ 18,58,89,000 रुपयांची निधी वितरित करण्यात आलेली आहे व हा GR 30 मार्च 2026 रोजी आलेला आहे। सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे। GRची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा आपली पहिली कमेंट आहे त्याच्यासुद्धा दिलेली आहे। त्यानंतर अजून एक GR आला आहे, ज्यामध्ये खरीप हंगाम 2021 साठी सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता। खरीप हंगाम 2021 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा योजना जे अनुदानाकरिता 12,70,000 रुपयांची जे काही रक्कम आहे ती विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत माहिती सांगण्यात आलेली आहे। आता पुढे प्रतीक्षा कशाची असणार आहे की हा निर्णय मोठा असला तरी अजूनही काही जिल्ह्यात अनुदान मिळणे बाकी आहे। उदाहरणार्थ 2024चे जे पूरक अनुदान आहे, नांदेड, यवतमाळ, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांचे पीक विमा वाटप या अनुदानांवर अवलंबून असणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तुमच्या सुद्धा खात्यामध्ये पीक विमा मंजूर झाला आहे का नाही नक्कीच सांगा। लवकरात लवकर हे पैसे सुद्धा मंजूर होतील। अजून जे शेतकरी बांधवांना खरीप हंगाम 2025 संदर्भात केंद्रीय आणि राज्य कृषीच्या मंत्राच्या पातळीवर महत्त्वपूर्ण बैठक सुद्धा सुरू आहेत। जुन्या पीक विमा कॅल्क्युलेशनची आणि फेर तपासणी होत असून या प्रक्रियेची नवीन अपडेट्स आपल्याला एप्रिल महिन्याच्या आसपास सुद्धा पाहायला मिळणार आहे। तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। पीक विमा संदर्भात तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये हे मंजूर झाले आहेत का, तुमच्या सुद्धा खात्यामध्ये हे 0 बॅलन्स दाखवत आहे का, किती बॅलन्स दाखवत आहे नक्कीच कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।